8वी ते जो पुढचा तुम्ही गट पकडलाय इथंच नेमकी मेघ आहे की इथूनच मुलांना हळूहळू शिक्षणाचं महत्व करिअरचं महत्व कळायला लागतं. करिअर करत असताना फक्त सिलेबस मार्क मिळवणं याच्या व्यतिरिक्त आता खूप काय काय असणं गरजेचं आहे. तर इथे पहिला नियम लागू होतो की व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. मग शरीर मन बुद्धी हे तिन्ही इंजिन्स आहेत आपली आणि स्टुडंटला त्याच्यावर काम करायला पाहिजे. तुम्ही नक्की निश काय आहे त्या मुलाची हे जर तुम्ही फाइंड आउट करायला आम्हाला मदत केलीत तर आम्हालाही सोपं जाईल. तर कोरोना असल्यामुळे आपण सगळे घरात होतो. तर मी तिला म्हटलं मी तिला वर्षभर रोज 2 प्रश्न घालायचे की तू कशी लक्झरीसाठी सुटेबल आहेस आणि त्या तो कोर्स तुझ्या करता कसं सुटेबल आहे. ह्या मी करिअर काउन्सिलर असल्यामुळे वेगवेगळ्या अँगलनी तिला रोज 2 प्रश्न घालायचे आणि रिसर्चमध्ये वेगवेगळ्या अँगलनी तो रिसर्च मी सेट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वेळ अशी येते रिसर्चची की तो पूर्ण ढवळून काढला जातो आणि तो विद्यार्थी त्या एका लेव्हलला आणते मी की येस म्हणजे आतला आवाज आपल्याला जो सांगायला पाहिजे तो आतला आवाज सांगतो की येस दिस इज अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर मी. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत जागृती काणे. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. जागृतीजी या जवळपास एक 8-10 वर्ष टीनेजर्सना सल्ला देतात, शिकवतात, त्यांच्या अनेक समस्या दूर करतात. आत्मबोध, वेलनेस आणि आत्मबोध, फोकस आणि वेलनेस असं त्यांचं सेंटर आहे, ज्याच्यामध्ये 8वी ते पोस्ट ग्रॅज्युएट अशी जी पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी मुलं आहेत त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीचे समुपदेशन करत असतात, सल्ले देत असतात आणि करिअर संबंधी त्यांनी काय केलं पाहिजे याबद्दलही सांगत असतात. तर आपल्या सध्या घराघरामध्ये परीक्षांचं वातावरण आहे. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की घरातलं वातावरण तापायला लागतं. मुलांना चांगले मार्क मिळावेत म्हणून मग घरी आरडाओरडा सुरू होतो आणि मग मुलांची एनर्जी कमी जास्त व्हायला लागते. हे घरी दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मला तुमचा मुद्दा आवडला की 8वी ते जो पुढचा तुम्ही गट पकडलाय इथंच नेमकी मेघ आहे की इथूनच मुलांना हळूहळू शिक्षणाचं महत्व करिअरचं महत्व कळायला लागतं आणि पुढं काय करायचं तेही प्रश्न पडायला लागतात. आणि 10वी झाली की एकदम त्यांना असं ओपन होते की आता मी काय करू. तर तुम्ही हा जो आता आत्मबोध सुरू केलेला आहे आणि त्यातून तुम्ही मुलांना शिकवताय, तर मला कौतुक याचंच वाटतं की 8वी पासून तुम्ही ते घेतलंय. पण 8वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये असे नेमके काय बदल होत असतात मुलांच्या मनामध्ये, सायकोलॉजीमध्ये, अभ्यासाशी संबंधित म्हणा किंवा करिअरशी संबंधित? आता आपण 8वीचंच उदाहरण घेतलं तर आपल्याकडे असे डायलॉग येतात की 7वी पर्यंत हा असा नव्हता, 8वीला गेल्यावर काय बदल झाला. तर आपल्याला माहिती आहे बायोलॉजिकल फिजिकल चेंजेस, हार्मोनल चेंजेस होतात. सो तेव्हा त्यांना कळायला लागतं अभ्यास म्हणजे काय. किंवा मग आपल्याकडनं प्रेशर सुरू होतं, अरे पुढे 10वी आहे, हा अभ्यास कर. हे 7वी पर्यंत काहीच कळत नव्हतं आणि 8वीला डायरेक्ट मी स्वतःला आधी माझ्या चेंजेसची डील करतोय. त्यात आई वडिलांचे अपेक्षा, त्यात अभ्यास म्हणजे काय कळायला लागतोय, त्यात करिअर म्हणजे काय समजावून घ्यायचं, हे सगळं त्यांचं गफलत व्हायला लागतंय, गुंतागुंत व्हायला लागतंय. त्याच्यामुळे तिथे तो प्रॉपर गायडन्स कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, 10वी पास झाला आहे, मग 11वीला आता प्रॉपर काहीतरी एक चॅनलाइज व्हायला पाहिजे. मग 11वी-12वीचे चॅलेंजेस वेगळे असतात. थोडंसं इथे मी अजून पण सांगेन की 10वी पर्यंतचा सिलेबसचा पॅटर्न वेगळा आहे, 11वी-12वी वेगळा आहे आणि 12वीच्या पुढे पण पॅटर्न वेगळा आहे. मग त्याच्याशी कोपअप करत जायचं आहे. 12वी नंतर परत सिनियर कॉलेज म्हणजे हायर एज्युकेशनला गेल्यानंतर ते चॅलेंजेस वेगळे आहेत. परत करिअर करत असताना फक्त सिलेबस मार्क मिळवणं याच्या व्यतिरिक्त आता खूप काय काय असणं गरजेचं आहे. जसं की सॉफ्ट स्किल्स आहेत. म्हणजे मी माझ्याकडे जर कॉमर्सचं सजेशन दिलं एखाद्याला 11वीला, तर मी त्यांना रोडमॅप असा बनवून देते की 11वीला कॉमर्स घेतलेला आहेस, पुढे तू CS ला जा, CA कर, जे काय असेल ते पुढे मी बोलतच असते. पण पहिलं काय तर मग कॉमर्स 11वीला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं सॉफ्टवेअर शिकायला पाहिजे, कारण डिजिटली पण आपल्याला अकाउंट्स आणि हे आलं पाहिजे. मग 12वीला गेल्यानंतर अजून पुढचं काय करायला पाहिजे. तो सायमल्टेनियसली जे अलाइड कोर्सेस आहेत, सॉफ्ट स्किल्स आहेत, लाईफ स्किल्स आहेत, ती आपल्याला माहिती असायला पाहिजे, आपण अवगत करून घ्यायला पाहिजे. जे तुम्ही विचारलं की 8वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास, करिअर, त्यांचे मानसिक बदल, त्याच्याशी कोपअप करण्याची त्यांना लागणारी एनर्जी, समज, ह्या सगळ्यावर काम करत जावं लागतं. पण 8वी
8वी नंतर जसा मुलगा एक वर्ष पुढे पुढे जात जातो, काय बदल होत असतात मुलांमध्ये? मुलं म्हणजे मुलं मुली असं मुलं- मिळून. हो हो, आपण एक मूल म्हणून म्हणतोय. हो, याच्यामध्ये मी म्हटलं तसं 8वीला तो नवीनच असतो की बायोलॉजिकल चेंजेसशी आणि हार्मोनल चेंजेस या सगळ्याशी Deal कोप करत करत असतो, असतो. तेव्हा तो अगदी म्हणजे आपल्याच घरात पण आपणच उदाहरण देऊ शकतो की आई वडील म्हणतात हे तुला एवढं कळत नाही, आता 8वीत गेलास हो. आणि उद्याला दुसरं काहीतरी चालू असतं त्याच्या म्हणतात अरे तुला कळणार नाही रे, तू लहान आहेस. अगदी हा डायलॉग सगळीकडे असतो. अगदी खरं. तर ते इतके कन्फ्यूज असतात, मुळात त्यांच्या त्या चेंजेसशी डील करतानाच त्यांना माहिती नसतं की आता काय काय करायचं आणि कसं ते स्वतःला ऑब्झर्व करायचं आणि ते पुढे जायचं आहे. त्याच्यामध्येच आपले असे डायलॉग. सो मला असं म्हणायचं आहे की त्यांना समजून घेणं आणि मग त्यांच्याशी तसं आपणही कोपअप करत जाणं. तर इथे पहिला नियम लागू होतो की व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. जरी मी आई असले माझ्या मुलीची तरी मी वेगळी आहे, ती वेगळी आहे, हे इथे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं. दुसरं असतं की तो त्याच्याशी डील करतोय, जे चेंजेस होत आहेत त्याच्याशी डील करतोय, तर लेट हिम प्रिपेअर फॉर दॅट किंवा लेट हिम ऑब्झर्व हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. तो पण वेळ आपण दिला पाहिजे पालकांनी. 9वी 10वी मध्ये प्रेशर सुरू होतं 10वीचं, मग ते एक स्टडी रिलेटेड चॅलेंजेस वेगळे सुरू होतात. मग त्याच्याशी कसं कोपअप व्हायचं, मग त्याच्यामध्ये तुमचं रीडिंग चांगलं आहे का, क्वेश्चन्स कसे कळवून घेतोय आपण, किंवा अभ्यास कसा करायचा, ह्याची सायंटिफिक प्रूव्हन टेक्निक्स आहेत. आपलं काय होतं, माझी त्रिसूत्री आहे, ह्याच्यामध्ये पहिलं आहे की तुम्ही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत त्या समजून घ्यायला शिका. दुसरं आहे शरीर मन बुद्धी, हे 3 महत्त्वाचे भाग, म्हणजे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आपल्या स्टुडंट करता तर महत्त्वाचे आहेतच, प्रत्येक ह्युमन बिंगसाठी आहे. मग शरीर मन बुद्धी हे तिन्ही इंजिन्स आहेत आपली, आणि स्टुडंटला त्याच्यावर काम करायला पाहिजे. मग ते प्रोसेस काय आहे मेंदूची, मनाची, याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे, कारण त्याच्यामुळेच आपण शिकतो, आत्मसात करतो, लक्षात ठेवतो. मग ती तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर मग ते मेंटेनन्स आला शरीर मन बुद्धीचा, कारण रेग्युलर स्लीप हवी, स्क्रीन टाइम तुमचं जास्त असेल तर ते सगळं डिस्ट्रॅक्ट होतो आपण. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग शरीर मन बुद्धीवर काम करायचं असेल तर त्याप्रमाणे आपला नियमित म्हणजे डेली रुटीन इफेक्टिव्ह हवं, असे सगळे भाग आहेत. पण याच्यामध्ये आत्मबोध तुम्ही जे सुरू केलं, मग 17 पासून तुम्ही सुरू केलं, मग त्याच्यानंतर 23 पासून ते आणखी वेगळ्या स्वरूपामध्ये सुरू झालं. पण हा सुरू करण्यामागं त्याचा थॉट काय होता, आणि जशी मुलं यायला लागली तसं काय एक्सपिरियन्स आला तुम्हाला? बरोबर, अगदी छान. ॲक्च्युली मी 2008 पासून ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करते आणि करिअर काउन्सिलिंग करते. ते मी माझा फार्माचा बिझनेसमध्ये मी होते, तर त्याच्यामुळे शनिवार रविवार मी जास्त करून त्याच्याकडे माझं कॉन्सन्ट्रेशन होतं. त्याच्यामुळे एक टिपिकल करिअर काउन्सिलर, टिपिकल म्हणजे करिअर काउन्सिलर, ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं, हे सगळं माझं चालू होतं. 2-4 अकॅडमीजशी टायअप होता, मग ते सगळे यायचे. एकीकडे काय झालं, तेच विद्यार्थी आणि पॅरेंट्सशी बोलता बोलता मला रिअलाइज व्हायला लागलं की एवढंच करतोय हे पुरेसं नाहीये. कारण ॲप्टिट्यूड टेस्ट आणि करिअर काउन्सिलिंग हा सगळा पुढचा भाग आहे. पहिले म्हणजे अभ्यास म्हणजे काय आणि अभ्यास कसा करायचा हेच मुलांना माहिती नाही, आणि पॅरेंट्स तेवढं लक्ष देऊ शकत नाहीयेत. मग तिथे माझा रिसर्च सुरू झाला. मग मी एकीकडे ॲडोलसंट सायकोलॉजी, एज्युकेशन सायकोलॉजी, हे सगळे कोर्सेस केले एकीकडे. मग 2000 आत्ता कोरोनामध्ये 2021ला ज्या वेळेला कोरोना आला आणि सगळंच वेगळं झालं, म्हणजे करिअर कोणतं, कोण काय करतंय, सगळंच आपलं वेगळं होऊन गेलं. त्याच्यामध्ये पॅरेंट्स जास्त अवेअर झाले आणि पॅरेंट्सकडनं मला डिमांड यायला लागली की मॅडम तुम्ही, म्हणजे बरोबर आहे, ज्या प्रोसिजरप्रमाणे 3-4 ऑप्शन्स आपण शॉर्टलिस्ट करतो, त्याचे आपण मेरिट्स डिमेरिट्स सगळं सांगतो, मूल कसं आहे, ॲप्टिट्यूडचा रिपोर्ट समजावून देतो, आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आता तुम्ही सिलेक्ट करा करिअर. एवढ्यापाशी न राहता तुम्ही नक्की निश काय आहे त्या मुलाची, हे जर तुम्ही फाइंड आउट करायला आम्हाला मदत केलीत तर आम्हालाही सोपं जाईल, अशी त्यांच्याकडनं डिमांड आली. आता याच्यामध्ये काय होतं, आता कॉम्पिटिशन खूप आहे, पालकांना ॲडमिशनची एवढी प्रॉब्लेम्स असतात, त्यांना लाखो रुपये ॲडमिशनला द्यायचे असतात, तर हे त्यांना प्रेशर असतं. मग त्याच्यामध्ये अजून एक पाऊल पुढे गेलो की निश काय आहे ती. मग निश डिस्कव्हरीवर मी बरंच काम केलं. त्याच्यामध्ये मला एक उदाहरण सांगायला आवडेल की नेमकं त्याच वेळेला कोरोनामध्ये माझी मुलगी ग्रॅज्युएट झाली आणि ती जॉब करत होती. ती ब्रँड मॅनेजर म्हणून एकीकडे जॉब करत होती, आणि कोरोनाच्याच काळात तिने लक्झरी ब्रँड मॅनेजमेंटचा पण एक कोर्स डिप्लोमा केला होता, आणि ते तिच्या मनात घर करून बसलेलं की मला फ्रान्सला जायचं आहे आणि लक्झरी ब्रँड मॅनेजमेंटमध्ये पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे.
माझा थोडा विरोध असा नव्हता, पण आपल्याला त्या क्षेत्राला नीट समजून घेऊया आधी आणि मग डिसिजन घेऊया. तर कोरोना असल्यामुळे आपण सगळे घरात होतो. तर मी तिला म्हटलं, मी तिला वर्षभर रोज 2 प्रश्न घालायचे की तू कशी लक्झरीसाठी सुटेबल आहेस आणि त्या तो कोर्स तुझ्या करता कसं सुटेबल आहे. ह्या मी करिअर काउन्सिलर असल्यामुळे वेगवेगळ्या अँगलनी तिला रोज 2 प्रश्न घालायचे आणि ती त्याच्यावर रिसर्च करायची आणि रोज रात्री मला त्याचं रिपोर्टिंग असायचं की हा रिसर्च. रादर कोरोनामध्ये मी तिला म्हटलं, अगं लोकांना खायला मिळत नाहीये आणि लक्झरी हा शब्दच मला टोचायचा थोडासा, कारण माझी ती मानसिकता वेगळी आहे. तर तिने मला जी श्रीमंत 10 माणसांची लिस्ट आपल्या इथे होते तयार, की कोरोनामध्ये सुद्धा लक्झरीचे मालक त्या श्रीमंतच्या 10च्या लिस्टमध्ये होते, की तिथे सेल चालू आहे, ते श्रीमंत होत आहेत किंवा त्याला मार्केट आहे, स्कोप आहे. असं करता करता मग आम्ही इतकं लक्झरी हा कोळून पेलो विषय. त्याच्यात अजून काय काय निघालं, की एक कोर्स तिने त्याच्यात केला घरी असतानाच, की तिथे गेल्यावर विचारलं गेलं पहिल्याच दिवशी हा कोर्स कोणी केलाय, तर तिचा हात वरती होता वगैरे वगैरे. तर मला त्याच्यामध्ये मी तिच्यावर हे काम केलं आणि फॉर्च्युनेटली पॅरेंट्स नंतर जे असे आले की निश पाहिजे आम्हाला, आता असं गाईड करा. मग माझं ते कोरिलेट केलं आणि मी त्याच्यावर काम करून तो डेव्हलप केला. निश कसा शोधायचा असतो? ह्याच्यामध्ये रिसर्च बेस आहे. आपण जे 3-4 ऑप्शन्स शॉर्टलिस्ट करतो त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्टच्या रिपोर्टमध्ये त्याची कॉग्निशन लेव्हल आहे किंवा थिंकिंग प्रोसिजर आहे, थिंकिंग ओरिएंटेशन म्हणतो आपण त्याला, किंवा लर्निंग ओरिएंटेशन आहे. अशा बऱ्याच काही पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत, असं बऱ्याच काही स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस त्या मुलाचे आपल्याला तिथे कळतात ॲप्टिट्यूडमध्ये. आणि त्याच्यामुळे करिअर ऑप्शन शॉर्टलिस्ट करायला सोपं जातं. मग जे 3-4 करिअर ऑप्शन्स आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये मी जे हे कोर्सचं स्केलेटन बनवलेलं आहे त्याप्रमाणे मी रिसर्च करून घेते आणि रिसर्चमध्ये वेगवेगळ्या अँगलनी तो रिसर्च मी सेट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक वेळ अशी येते रिसर्चची की तो पूर्ण ढवळून काढला जातो आणि तो विद्यार्थी त्या एका लेव्हलला आणते मी की येस, म्हणजे आतला आवाज आपल्याला जो सांगायला पाहिजे तो आतला आवाज सांगतो की येस, दिस इज अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर मी. या लेव्हलपर्यंत आपण आणतो. बरं, आता आत्मबोधमध्ये जेव्हा तुम्ही 8वी 9वी 10वीतल्या मुलांची बोलता, प्रत्येकाची म्हणजे 8वी 9वी 10वी खरं तर 3च वर्ष आहेत, पण या 3 वर्षामध्ये मुलगा किंवा मुलगी आमूलाग्र बदलत असते. तर याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने मुलांना सांगता? आता 8वीतल्या मुलाला अभ्यास म्हणजे काय हे सांगणं तसं अवघड आहे. एक ते कसं सांगता, आणि दुसरी गोष्ट करिअर गायडन्समध्ये तुम्ही त्यांनी कुठल्या कशात करिअर करायचं सांगता की आणि काय करिअरशी संबंधित सल्ला देता? बरोबर आहे. पहिलं म्हणजे अभ्यास करायचा कसा करायचा आपण पाहू. 7वी पर्यंत त्यांना अभ्यास माहितीच नसतो, शाळेत जातोय, अभ्यास करतोय, पास होतोय. 8वीला थोडा तो अवेअरनेस येतो. आता ह्याच्यामध्ये काय असतं, तोपर्यंत त्यांची स्वतःची एक लर्निंग स्टाईल डेव्हलप झालेली असते आणि ते फॉलो करत असतात, त्याच्यात त्यांची काही चूक नाही. पण आपणच आता एक उदाहरणाने मी तुम्हाला समजावते की आपण लहानपणापासून ऐकत आलं की अरे 3दा तरी वाच, रिव्हिजन कर, म्हणजे चांगलं लक्षात राहतं. पण मग 3दा का वाचायचं, ॲटलिस्ट 3दा का वाचायचं हे आपण कधी रिसर्च नाही केलं. तर याच्यामध्ये मेंदूचा मोठा भाग आहे, मेंदूची प्रोसेस आहे ती. तर मी तो एक्सपेरिमेंट त्या मुलांना देते, मी ती प्रोसिजर त्यांच्याकडनं समक्ष करवून घेते आणि ती प्रोसिजर, तो एक्सपेरिमेंट त्यांनी स्वतः केल्यानंतर, तो स्वतः अनुभव घेतल्यानंतर ते 10व्या मिनिटाला ॲक्सेप्ट करतात की येस, मला ॲटलिस्ट 3दा वाचायला पाहिजे. म्हणजे हे पालकांचा जो मोठा असतो ना की 365 डेज अरे अभ्यास कर, रिव्हिजन कर, हे एक 15 मिनिटाच्या त्या एक्सपेरिमेंटमध्ये सगळं विरून जातं. आणि ते आपणून म्हणजे सेल्फ रिअलायझेशन महत्वाचं आहे ना त्याच्यामध्ये. कारण मी किती ओरडले तरी त्याला रिअलाइज किंवा तिला रिअलाइज झाल्याशिवाय होणार नाही. पण त्या एक्सपेरिमेंटनी ते रिअलाइज होतं, कारण त्यांना सायंटिफिक मेंदूची प्रोसेस कळते आणि मेंदू असाच जर चालत असेल आणि त्याची ती रिक्वायरमेंटच आहे. उदाहरणार्थ आपण खातो, डायजेस्ट होतो, तेव्हाच आपल्याला एनर्जी मिळते. ही प्रोसिजर आपण कधीच भेद त्याला करू नाही शकत, याला काही दुसरा ऑप्शनच नाही. तशीच मेंदूची प्रोसिजर आहे, त्याला काही ऑप्शनच नाही. आता याच्यामध्ये 8वीत जर मुलगा आला तर ठीक आहे, तुम्ही त्याला तयार केलं तर तो 10वीत चांगला होऊ शकतो, 8वीपासून त्याला ते ट्रेनिंग मिळालेलं असतं. पण 10वीतच जी मुलं येतात तुमच्याकडे, ऑलरेडी ते आता एकदम म्हणजे काय कडेलोट होण्याच्या परिस्थितीत असतात, त्यांना कसं तुम्ही
ट्रीट करतात, त्यांना कशा पद्धतीने त्यांचं? बरोबर आहे. त्यांचं थोडंसं लेव्हलिंग समजण्याचं आणि अभ्यासामध्ये कसं आहे हे बघितलं जातं. बरं. आणि आपण कसं असतं बघा ना, मी म्हटलं ना की म्हणून पहिली त्रिसूत्रीमध्ये पहिलं आहे की व्यक्ती वेगवेगळी आहे, होय. प्रत्येकाचा स्वभाव, ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे. होय. त्याप्रमाणे त्याला मुलाला बघितल्या बघितल्या मला कळतं की ते कोणत्या लेव्हलचं आहे. आणि मग माझा सिलेबस जरी 1 2 3 4 या सिक्वेन्समध्ये केलेला असला त्या कोर्सचा, तरी मला 5वा सिलेबस मधला 5वा पॉईंट ह्याला कदाचित पहिला शिकवायला लागणार आहे. आणि पहिला नंबर आहे तो मला 5व्या वेळेला शिकवायला लागणार आहे. मुलाप्रमाणे मुलाप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं. त्याची जी कॉग्निशन लेव्हल आहे त्याप्रमाणे मला जावं लागतं. म्हणजे आता माझ्याकडे ADHDचे पण केसेस येतात, मग त्यांची स्लो प्रोसिजर असते किंवा मग त्यांच्या कोणत्या भागाला आधी मला टार्गेट करायचं आहे आणि ट्रीट करायचं आहे ते मला ठरवावं लागतं. बरं. तर ती प्रोसिजर त्या व्यक्तीप्रमाणे वेगवेगळी असते. तुमच्याकडे आलेल्या मुलांची काही उदाहरणं मला सांगा ना. आणि 8वीत आलेला एखादा मुलगा, मुलगी 10वीतला किंवा 12वीतला एखादा, बरोबर. त्यांची सायकोलॉजी कशी, म्हणजे मला ती सायकोलॉजी बघायची आहे की कशी मुलं विचार करत असतात. आपण 2 उदाहरणं म्हणजे 2-3 उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीची घेऊया. एक मुलगा व्यवस्थित 9वी 10वीला त्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट केली. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सायन्स घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण थोडेसे एफर्ट्स जास्त घ्यावे लागतील. कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे, पण तिथे एफर्ट्स जास्त घ्यायला लागतील. पण कल त्यांचा सायन्सकडे होता हे मला दिसतच होतं. त्यांनी सायन्स घेतलं, 11वीला गेला, कॉलेज सुरू झालं, सेम JEE वगैरेचे ते पॅकेज कोर्स लावले, अकॅडमीमध्ये तो जॉईन झाला आणि तिथे त्याला जड पडायला लागलं. म्हणजे फिजिक्समध्ये त्याला 50 आउट ऑफ 3 वगैरे मार्क्स, 3 मार्क मिळाले. आणि मग आई वडील तो आला, मी म्हटलं हा असा असा स्टडी मास्टरी कोर्स आहे माझा, तो तुम्ही जॉईन करा, फरक पडेल. त्यांनी 3 महिने तो कोर्स माझ्याकडे केला मुलांनी आणि त्याला 43 मिळाले आउट ऑफ 50. आता हे कसं झालं? करेक्ट. तर याच्यामध्ये फिजिक्सचा एक तर फोबिया होता त्याला की फिजिक्स मला येतच नाही, थोडं प्रोफेसर काही त्याचं कनेक्शन ते झालं नसेल. आणि मग याच्यामध्ये तो फोबिया मी काढून टाकला. आपली काही टेक्निक्स आहेत त्याच्याप्रमाणे, आणि मुळामध्ये परत तेच की टेक्निक्स, अभ्यास कसा करायचा आणि त्या विषयाकडे पाहायचं कसं, ही जी टेक्निक्स आहेत ती टेक्निक्स शिकवल्यानंतर हा बदल झाला. आता CA ची एंट्रन्स देणारा एक मुलगा माझ्याकडे आला, सगळ्यामध्ये छान मार्क्स होते, मॅथ्समध्ये फेल झाला. आता मी CAचा मॅथ्स तर काही शिकवू शकत नाही, मी फक्त ही टेक्निक शिकवली आणि नेक्स्ट अटेम्प्टला तो सगळे विषय आणि मॅथ्समध्ये अतिशय 73 मार्क्स घेऊन पास झाला. आणि आता तो लास्ट इयरला आहे, म्हणजे CA आता होतोच आहे, त्याची इंटर्नशिप चालू आहे रादर. तर अजूनही तो माझ्याशी कनेक्शन त्याचं आहे, कनेक्टेड आहे, दरवेळेला मला येऊन भेटून जातो. पण मग या तुमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून या मुलांची सायकोलॉजी कशी असते, म्हणजे काय तुम्हाला एक बर्ड व्ह्यू कसा दिसतो? बरोबर आहे. आता सायकोलॉजी कशी, आता सायकोलॉजी ह्याच विषयावर आपण पहिले बोलूया की सायकोलॉजीचं सायन्स ते म्हणजे काय, ह्युमन बिईंगची विचार करण्याची पद्धती काय आहे, मेंदू कसा चालतो, मनाची प्रवृत्ती काय आहे किंवा मनाचं काम कसं आहे, याच्यावरच खरं रिसर्च केलेला आहे. आणि बरोबर आपण तेच बाजूला ठेवून बाकी सगळ्याच्या मागे धावतोय. बरोबर आहे. म्हणजे मला खूप वाईट वाटतं की आपल्या सिलेबसमध्ये लहानपणापासून सायकोलॉजी हा विषय नाही आहे. कारण मी ॲज अ ह्युमन बिईंग कसा विचार करते, कशी वागते, हेच मला जर त्याच्यातनं छान कळणार असेल आणि त्या प्रॉब्लेम्समध्ये चांगली सोल्युशन्स मला ती टेक्निक्स मिळणार असतील तर आपण त्याच्याचकडे जात नाही आहोत. हे खरं माझं दुःख आहे आणि मी पालकांना म्हणेन तुम्ही त्याच्याकडे वळा, बघा. आता याच्यामध्ये कसं होतं की मी जसं म्हटलं तसं की स्टडी टेक्निक्स मी तुम्हाला सांगते, रीडिंग, रायटिंग, मी उत्तर कसं तयार करायचं हे शिकवते. आता उत्तर कसं तयार करायचं हे शिकवलं तर किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण उत्तर कसं तयार करायचं हे याचा टेक्निक आहे. हो. क्वेश्चन पेपर पॅटर्न जो आहे त्याचा अभ्यास कसा करायचा. काय होतं, आपण नोट्स घेऊन उत्तर कसं, म्हणजे उत्तर लिहायचं आहे ना मला परीक्षेत जाऊन, मग त्याच्यावर काम करतो. पण क्वेश्चन मला वाचता येतो का, तो मला समजून घेता येतो का, कारण तो नीट समजला तर मला प्रॉपरली उत्तर देता येणार आहे. मग ह्याच्यावर आपण कधीच कॉन्सन्ट्रेट करत नाही. आणि त्या कमिया खामिया अजून आपल्याकडे आहेत, तर त्या मला दूर करायचे की आम्ही करते ह्या कोर्स. तुम्ही आता तो कोर्स बद्दल बोलता तुम्ही किंवा तुमच्याकडे टेक्निक्स आहेत, तुम्ही असं हे इन्व्हेंट केलं का काही कोर्स किंवा हे टेक्निक? हा कोर्सच मी इन्व्हेंट केला म्हणजे हेच आहे की स्टुडंट्सना इतकं ऑब्झर्व केलं आणि मग त्यांची ही मानसिकता कशी बदलायला पाहिजे, काय प्रॉब्लेम्स आहेत, तर कुठली सोल्युशन दिली तर ते होईल, याच्यावर म्हणजे खूपच काम केलं मी. आणि त्याच्यात याच्यामध्ये 10वीतल्या मुलांसाठी वेगळं, 12वीतल्या मुलांसाठी वेगळं, ग्रॅज्युएशनच्या वेगळं असं असतं. त्याची काय टेक्निक्स तीच असतात, शिकवण्याची पद्धत थोडीशी बदलावी लागते, कारण समोरचं कसं मूल आहे त्याप्रमाणे जावं लागतं. टेक्निक्सचं
तंत्र तेच आहे, बरं. पण शिकवण्याची पद्धत त्यांच्या अनुषंगाने थोडी बदलावी. पण मला हे पटते म्हणजे तुम्ही हे इन्व्हेंट केलंय, पण आता सगळ्यात मोठा जो स्पॅन असतो तो असतो 12वी नंतरचा. हो कारण 12वी नंतर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे ती 5 वर्ष असतात, ऑलमोस्ट 5-6 वर्ष असतात, आणि ती खूप महत्त्वाची असतात. कारण त्याच काळामध्ये तुम्ही उत्तम वयात आलेले असता, त्याच काळामध्ये तुमचे अफेअर्स होतात, त्याच काळामध्ये तुमच्या अपेक्षा भंग होतात, त्याच काळामध्ये नोकरीचा स्ट्रेस येतो, त्याच काळामध्ये लग्नाचा स्ट्रेस येतो. यु नो हे भयंकर आहे. म्हणजे भारतीय या समाजव्यवस्थेमध्ये मला हा जो काळ आहे मुलांचा साधारण 25 ते 30 याच्यात सगळंच झालेलं असतं त्यांच्या आयुष्यात. बरं, पगार पण फार नसतात. तर अशी जी मुलं शिकत असतात, ग्रॅज्युएशन होऊन पोस्ट ग्रॅज्युएशनकडे चाललेली असतात, त्यांना तर खूप स्ट्रेस असतो. त्या मुलांसाठी तुमचा आत्मबोध कसा उपयोगी आहे? बरोबर. आता ग्रॅज्युएशनला जी आता मुलं आहेत आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करतात, त्यांनी पहिले काय करायला पाहिजे, तर 2 वर्षाच्या स्पॅन नंतर ते पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे, बरोबर आहे. तर मी आधी कशामध्ये ग्रॅज्युएट झालेलो आहे, तर ग्रॅज्युएशनपर्यंत गेलायस म्हणजे त्याचा सिलेबस चांगला शिकलेला आहेस, ती डिग्री मिळालेली आहे, त्याच्या अनुषंगाने जी स्किल्स यायला पाहिजे ती अक्वायर झालेली आहेत. मग त्याचा उपयोग कुठे होईल असा तुम्ही कोर्स बघा, किंवा अजून तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर ते कॉम्बिनेशन तशी करून बघा. आता याच्यामध्ये आफ्टर 2 इयर्स ज्याच्यामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे ते मार्केट कसं असेल हा पण अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मी थोडंसं मागे येऊन सांगेन, 10वीला जेव्हा मी करिअर करता बोलते त्यावेळेला मी त्यांना सांगते 7 वर्षांनी या करिअरमधल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये तो जाणार आहे, 7 वर्षांनी, 5 वर्षाचा कशी. मग त्यावेळेला ती इंडस्ट्री पण 7 वर्ष कशी चालली हे तुम्ही अपडेट राहायला पाहिजे. सेम ग्रॅज्युएशनच्या मुलाला पण मी तसं सांगते की 2 वर्षांनी ही इंडस्ट्री कशी असणार आहे ह्याचंही ज्ञान तुला घ्यायला पाहिजे, त्याला लागणारी स्किल्स डेव्हलप करायला पाहिजेत, त्याला लागणारे कष्टांची तयारी पाहिजे. तर या पद्धतीने तर ती स्किल्स काही प्रमाणात नक्कीच डेव्हलप झालेले असतात, कारण तो ग्रॅज्युएशनपर्यंत पोहोचलेला असतो. सो त्याप्रमाणे त्याला गाईड करावं लागतं. बऱ्याचदा असं होतं आणि मला खात्री आहे की 100 पैकी 30 मुलांना असं वाटत असेल की आपण एखाद्या गोष्टीत शिकायला शिकतो, चांगले मार्क मिळायला लागतात, आपण जसे पुढे पुढे जात जातो तसं आपल्याला असं वाटायला लागतं की हे मी करतोय पण हे मला नाही आवडत आहे. बरोबर आहे. मला काहीतरी वेगळंच आवडायला लागलं. 3 इडियट्स मध्ये जसं त्या मित्रांना वाटत असतं की मला फोटोग्राफीच आवडते पण मी हे काय करतोय. अशी जी मुलं असतात की ज्यांना लक्षात येतं की हे मी करतोय, मला मार्क चांगले आहेत पण हे मला नाही करायचं, अशा मुलांसाठी आत्मबोध मदतगार असू शकतं का? हो, नक्की करतं. फक्त आता 3 इडियट्स हा पिक्चर आहे, नक्कीच त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळालं, पण रियालिटी चेक असतो ना. तर आता आपल्या पिढीने काय केलंय, मुलांना एक स्टँडर्ड एक लाईफस्टाईल दिलेली आहे आणि मुलांना त्याच्यात राहण्याची सवय झालेली आहे. त्यांना म्हटलं तुम्ही झोपडीत राहून दाखवा किंवा काय कष्ट करा, कदाचित 80% मुलं नाही करणार किंवा कमी जास्त होईल. मग त्याच्यामध्ये आपला 3 इडियट्सचा पाया ठेवून जे आपण आता बोललो त्याच्यामध्ये काय करावं लागतं, तर मग त्यांचं आर्टिस्टिक काही आहे का किंवा दुसऱ्यामध्ये काही जे आहे का, ते एक करिअर आणि एक ब्रेड अँड बटरसाठी म्हणतो ना आपण, की तुला बाबा हे करावं लागेल, एक रेग्युलर तू नोकरी चालू ठेव, पण मग तुझं तर फोटोग्राफी आहे, चित्रकार आहे, काही हल्ली आता मास मीडियामध्ये किती, तर ते जर तुला करायचं असेल तर तू शनिवार रविवार किंवा बाकीच्या स्पेअर टाईममध्ये करू शकतो. तर आता असं झालेलं आहे की मी तरी 2 करिअरचं कॉम्बिनेशन त्यांना देते, की मग एक ब्रेड अँड बटरसाठी एक तुझं घर चालावं म्हणून ते एक अमाऊंट फिक्स मिळते, आणि पॅशन जी तुझी आहे ती, आता मी माझंच उदाहरण घेतलं तर मी फार्मा करत होते, पण मला शनिवार रविवार जेव्हा ही मुलं माझ्याकडे करिअर काउन्सिलिंगला यायची ते माझं एनर्जी सेंटर होतं, मग ते मला जास्त छान वाटायचं. त्याप्रमाणे आपण. पण मग अशा केसमध्ये काही मुलं अशी असतात 8वी 9वी 10वीतली की ज्यांना पुस्तक किंवा थिअरॉटिकल नकोच असतं ना, कलाच आवडत असते. कोणी पेंटर असतं, कोणी शिल्पकार असू शकतं, कोणी गाणं उत्तम म्हणत असतं. मग कलेशी संबंध, ज्यांना कलेकडे जास्त ओढ आहे किंवा कोणी स्पोर्ट्समध्ये असेल फॉर दॅट मॅटर, तर मग अशा मुलांना तुम्ही काय, त्यांची सायकोलॉजी कशी असते? स्पेशली ते करिअर आपण नक्कीच देऊ शकतो. आपण नेहमीच बघतो की कला आहे की कुठेतरी एक्स फॅक्टर जो आपण म्हणतो तो आहे, तिथे कष्ट जास्त आहेत, अचिव्हमेंट खूप उशिरा मिळतात, तर त्याची आधी त्यांची मनाची तयारी करणं आणि त्यांना तसं ट्रेन करणं हे फार गरजेचं असतं, कारण तिथे वेळ जास्त लागतो. आता आपण बघतो की चित्रकार खूप छान आहे पण त्यांची ते
एका छोट्याशा खोलीमध्ये राहतायत आणि असंही चित्रकार किंवा कोणतेही आर्टिस्ट आपण पाहिलेले आहेत आणि असेही आर्टिस्ट पाहिलेले की त्यांचं छान छान लाखो रुपयांनी चित्र विकली जाणार. म्हणजेच काय तर त्यांच्याकडे व्यवहार करणं आणि शिवाय मी एक कलाकार आहे हे कॉम्बिनेशन आहे. ज्यांच्याकडे नाहीये ते नाही विकू शकत. बरोबर. तर आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ते शिकवणं, ते आधीपासूनच त्यांना बूस्टअप करणं, त्याचं ट्रेनिंग देणं फार गरजेचं आहे. तुम्ही करू शकता म्हणजे आत्मबोध मध्ये होतं. नक्कीच. बरं, एक फार महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये आहे की पालकांचा रेफरन्स खूप वेळा आला की पालकांनी काय करायला पाहिजे. तर मी जसं सुरुवातीला म्हणालो की परीक्षा आल्या की घरातलं वातावरण बदलतं. म्हणजे पहिलीतली पण तेच होतं आणि 10वीतलं पण तेच होतं. तर या काळामध्ये परीक्षांच्या काळामध्ये 8वी 9वी पासून पुढच्या परीक्षा वातावरण कसं असायला पाहिजे एक, आणि पालकांची भूमिका याच्यात काय असायला पाहिजे. मी एक सांगू, मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला मी आठवडाभर म्हणजे सोमवार ते शुक्रवार जेवायला नाही देणार, शनिवार रविवार तुम्हाला हवं ते तितकं खा, कोणालाही शक्य आहे का? अशक्य नाही. जेवण पाणी पिणं हे सगळी रोजची त्या वेळेची गरज आहे. सेम तसंच आहे. परीक्षा जवळ आल्यानंतर ते वातावरण करणं आणि अभ्यास कर करणं आणि टेन्शन घेणं ही किती चुकीची गोष्ट आहे. शाळेच्या डे 1 पासून ती एक प्रोसेस आहे. आणि माझं म्हणणं आहे तुम्ही अभ्यासाकडे परीक्षेकडे ती प्रोसेस म्हणूनच बघा ना. जीवन जगतोय त्याच्यातला हा एक अविभाज्य भाग आहे, तो छान आनंदाने करा ना. म्हणून तर मी म्हटलं इफेक्टिव्ह डेली रुटीनमध्ये माझं असं काही मी करून देते की तुम्ही कितीही बिझी असा, मी तुम्हाला खेळासाठी, व्यायामासाठी, स्वतःसाठी मी टाइम हा सगळा काढून देते. त्याच्यामध्ये मी स्वतः डिझाईन करून देते मायक्रो लेवलला जाऊन. ह्याचा फायदा काय होतो की तुम्ही पहिल्यापासून खूप डिसिप्लिन राहता, प्रत्येकाला न्याय देऊ शकतो, अभ्यास पण करायचा आहे, तो एन्जॉय म्हणजे जे एंटरटेनमेंट आहे ते पण करायचं आहे, एक्सरसाइज पण करायचं आहे, मैत्रिणीशी गप्पा पण मारायला जायचे, हे सगळं आपण रोज छान प्लॅनिंगनी करू शकतो. तुम्ही मला काही केस स्टडीज सांगा ना तुमच्या, म्हणजे तुमच्याकडे आलेली, तुमच्या लक्षात राहिलेली अशी उदाहरणं की बाबा आला तेव्हा एक वेगळाच मुलगा किंवा मुलगी होते आणि त्या कोर्सनंतर त्याला खूप जास्त चांगली ग्रोथ आली. बरोबर. एक ॲप्टिट्यूड टेस्ट चालू असतानाच एका पॅरेंटनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही जे शरीर मन बुद्धी म्हणता, मग त्याच्यावर काम करण्यासाठी तुम्ही पण तेवढ्याच म्हणजे जास्त वेळ कनेक्टेड पाहिजे मुलांशी. तर त्यांनीच मला एक वेगळ्या प्रकारे थोडं सुचवलं की मग तुम्ही ह्या तिन्हीवर काम करण्यासाठी माझी 2 मुलं घ्या. मग घ्या म्हणजे काय तर मग व्यायाम पण करून घ्या, मनावर पण काम करा, बुद्धीवर पण काम करा, अभ्यास वगैरे. तर ती दोन्ही मुलं आणि त्यांच्या भावाची मुलगी हे 3 जण माझ्याकडे जवळजवळ 2 ते 3 वर्ष होता मी मेंटॉरशिप करत होते. मग तो मेंटॉरशिपचा तिथे जन्म झाला. म्हणजे मलाही माहिती नव्हतं की असं काही होईल म्हणून. तर ते जे सांगते ते की हा आमूलाग्र बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे. तर आताच एक आहे त्यातला तो ग्रॅज्युएशनला आहे, एक पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे आणि तिसरी मुलगी ती आता FY ला आहे. 3घही जण ते 10वी पासून माझ्याकडे येतात. पण आता ही केस वेगळी आहे की तुम्ही 2-3 वर्ष त्यांच्या सोबतच होता. पण आता जी मुलं तुमच्याकडे येतात की जी इतर राहत असतात आणि तुमच्याकडे अगदी नसतात ते पण कन्सल्ट करतात तुम्हाला, तर त्यांची एखादी काही उदाहरणं आहेत का मुलींची किंवा कलेतल्या एखाद्या मुलाची की जो कलेत खूप पुढे आला, असं कोणी आहे का सांगा. पहिलं जे मी म्हटलं ज्याला 43 मार्क्स मिळाले 50 आउट ऑफ 43 फिजिक्समध्ये, तुम्हाला माहिती आहे त्यांनी आई वडिलांना रिक्वेस्ट केली की परत मला हा 3 महिने कोर्स करायचा आहे. तुम्ही बिलीव्ह कराल का, पण त्यांनी केला. तो 6 महिने माझ्याकडे तो कोर्स केला. आता पुण्याला अतिशय उत्तमरित्या इंजिनिअरिंगला आहे. दुसरं कलेचं म्हणाल तर जसं मी म्हटलं तसं की आर्टिस्ट आणि हे, तर त्याच्यामध्ये एक अशी विद्यार्थिनी आहे की ती खूप चित्रकला आणि ह्या सगळ्यामध्ये छान होती, पण कमर्शियल आर्टकडे तिला जायचं होतं. मग त्याच्यामध्ये मी तिला म्हटलं की जे मी म्हटलं ब्रेड अँड बटरसाठी तुला कमर्शियल आर्ट हा एक रेग्युलर आपण हे ठेवूया, पण तू एकीकडे कॉन्टॅक्ट्स असे वाढव. ते जेव्हा एक अकॅडमिकली तू नीट जातेस त्यावेळेला, कारण कॉन्टॅक्ट्स वाढवणं, नेटवर्किंग करणं हे पण सगळं गरजेचं असतं. आणि त्या पद्धतीने तुला चित्रकलेमध्ये तुझ्या कोणत्या जास्त चांगल्या स्ट्रेन्स आहेत त्या आपण शोधून काढू आणि त्या स्ट्रेनचा अशा प्रकारे कुठे वापर होईल. तर त्या कनेक्शन्स मधनं तिला इतकी कामं मिळतात ना की या अकॅडमिकली पुढे काय नोकरी मिळण्यापेक्षा ती जास्त या सगळ्या कनेक्शन्स मधनं कमवते. आणि चालू असताना हे पोस्ट ग्रॅज्युएशन तिचं चालू आहे. तुमच्याकडे आता जी मुलं येतात तर कुठला टक्का जास्त आहे, कुठला वयोगट? म्हणजे ट्रेंड असा आहे की सायन्स घ्यायचा आहे
आणि ते टिपिकल जेई आणि हे ते जायचं आहे, MBBS करायचं आहे, हे जास्त ट्रेंड अजूनही आहे. बरं. पण बऱ्यापैकी कॉमर्स, बिझनेस ओरिएंटेड ह्या सगळ्याकडे जास्त जास्त जनरली मगाशी आपण बोलता बोलता बोललो की तुम्ही काय करिअर काउन्सिलर नाही आहात, म्हणजे की कुठलं करिअर घेतलं पाहिजे, टिपिकल किती किती शाखा आहेत, मग त्यापैकी कुठलं करिअर असं नाही, पण मुळात करिअर म्हणजे काय आणि ते निवडायचं कसं बेसिक मध्ये हा तुम्ही विचार करा. मग मुलांनी कसं करिअर निवडायला पाहिजे, काय सांगू शकाल की बेसिक काय त्याचे क्रायटेरिया असतात का? आता बेसिक क्रायटेरिया म्हणजे कुठेही जायचं असेल तर तेच की तुम्हाला आधी नीट समज करून घेता आली पाहिजे. म्हणजे जो सिलेबस आहे, जो अभ्यास आहे तो समजून घ्यायला पाहिजे, ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर त्याची रिव्हिजन किंवा प्रॅक्टिस पाहिजे आणि मग त्याचे रिझल्ट्स येणार. ही कुठल्याही विद्यार्थ्यासाठी एक हे खूप नंतर झालं. मुळात मी करिअर निवडू कुठलं, तेच एक उदाहरण सांगते की माझ्याकडे कुतूहल असतं ना मुलांना. तर अगदी लहानपणी मला विचारलं की मी म्हणतो मला इंजिन ड्रायव्हर व्हायचं. आता हे काय करिअर होऊ शकतं, करिअर करणारे लोक आहेतच, पण कोणी म्हणतं मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचंय, कारण आता सुनीता विल्यम्स गेल्यावर ते वाटायला लागलं. ही उत्तम करिअर्स आहेत, पण हे कुतूहलातनं आलेलं आहे. आता जेव्हा मी 8वी 9वी 10वीत जायला लागतो तेव्हा कुतूहल मिश्रित इमोशन्स असतात की मला हे पण करायचं ते पण करायचंय. त्यात तुमच्याकडं गुगल आणि इंटरनेटचं इतकी माहिती येत असते की तुम्हाला सगळंच त्याच्यावर कळतं की कसा अभ्यास करायला लागतो, काय करायला लागतो. अशा केसमध्ये मला एखादं वाटणं आणि इंटरेस्ट आणि हे तुम्ही कसं बरोबर आहे. मी एक त्याला सांगेन की ब्लड टेस्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जर मी म्हटलं हिमोग्लोबिन कॅल्शियम तुमच्यामध्ये किती आहे तर तुम्ही पटकन म्हणाल नाही ब्लड टेस्ट करायची की झालं, बरोबर आहे की नाही. मग ब्लड टेस्ट हे हिमोग्लोबिन कॅल्शियम कोणतंही हे रक्तातलं काय बघण्याकरता ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे, बरोबर, युनिव्हर्सल टूल आहे. तसंच ऍप्टिट्यूड टेस्ट हे युनिव्हर्सल टूल आहे. बाकी अनेक अजून प्रकार निघालेले आहेत, पण आय बिलीव्ह ऑन ऍप्टिट्यूड टेस्ट. कारण रिसर्च नंतर ह्युमन बिंगच्या सगळ्या ह्याच्या रिसर्च नंतर ती टेस्ट तयार झालेली आहे, बरोबर आहे. मग त्या टेस्ट मधनं मी आतून कशी आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी अभ्यासात कशी आहे, माझी कॉग्निशन कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे मग त्या मुलाला सांगायला सोपं पडतं की अरे तुला हे वाटतंय, मग त्याच्याकरता ही स्किल्स लागतात. मग बघ तुझ्याकडे ही आहेत का, मग नाहीयेत. मग जी कोणती नाहीयेत ती तुझी करण्याची तयारी आहे का, तर तू पायलट बनू शकशील किंवा ॲस्ट्रॉनॉट बनू शकशील. मग त्याच्याकरता मेहनत जास्त आहे, जे काय आहेत ते क्रायटेरिया मग ते सगळे समजावून दिले जातात. कारण नुसतं मुलाला वाटणं हा पण प्रकार नाहीये. आई वडिलांची कुवत किती आहे, त्यांची मानसिकता किती आहे, हे खूप वेगळ्या प्रकारे ते डिस्कशन असतं. त्याच्यामुळे माझी 3 सेटिंग्स होतात करिअर काउन्सिलिंग मध्ये पण. तर ते सगळ्याचं कॉम्बिनेशन ते फलित ते फ्रूट तसं तयार होतं. मग त्याला ते सांगितलं जातं की ही स्किल्स लागतात, मग तुझ्याकडे आहेत का. किंवा मग मी जास्त करून सेल्फ असेसमेंटवर जास्त भर देते. मग मी सेल्फ असेसमेंट टूल इतकं प्रभावीरित्या वापरावं लागतं की त्याला इतकं डीप रिअलायझेशन मध्ये नेते की मी कोण आहे, आणि मी कोण आहे म्हटल्यानंतर तो त्या रिअलिस्टिक ह्याच्यापर्यंत पोहोचतो की येस हो माझ्याकडे ही स्किल नाहीये, ह्याच्याकरता ही एवढी मेहनत करायला लागेल, माझी तयारी असेल तर मी जातो, ती रिस्क घेतो, कारण रिस्क घेण्याची तयारी पाहिजे. आणि नसेल तर बाबा मग कोणते आहेत. आता मी एक उदाहरण सांगेन. एका मुलाने 2दा नीट दिली तरी तो तेवढ्या लेवलचे मार्क्स आहे मिळाला, पण त्याचा हट्ट होता की मला ऑपरेशन थिएटरमध्येच काम करायचं, मी डॉक्टर नाही ना होऊ शकत आहे. मग आम्ही बरेच रिसर्च केला जो निश डिस्कवरीमध्ये जाऊन, आणि आता तो ऑपरेशन थिएटरचे जे असिस्टंट असतात, मग त्याच्यामध्ये सुद्धा हार्ट सर्जन आहेत, त्याच्याकरता जे असिस्टंट असतात तो कोर्स तो करतोय. खूप महत्वाचा तुम्ही मुद्दा सांगितला मार्क्सवरनं, की आता काय होतं मॅडम, मी जेव्हा बघतो तेव्हा 100 पैकी 100 मिळवलेली मुलं खूप असतात. कट ऑफ लिस्ट असते ती 94-95 ला असते कट ऑफ. त्यामुळे होतं काय की इंटरेस्ट असतो, पॅशन असते, पण समहाऊ मार्क तुम्हाला 95 नसतात, पण तुम्हाला असतात 91 किंवा असतात 88. या मुलांचं फ्रस्ट्रेशन खूप जास्त असतं की अभ्यास पण केलेला असतो, आवडत पण असतं, पण समहाऊ काही गोष्टी बदलतात आणि मार्क कमी पडतात. तर हे जे कट ऑफ लिस्टमध्ये आपण नसतो आणि आपल्याला ऍडमिशन मिळत नाही, त्यामुळं जे डिप्रेशन येतं मुलांना किंवा नैराश्य येतं म्हणा, अशी मुलं जर तुमच्याकडे तुम्ही काय करता. आता या मुलाला तो कोर्स दिलाय, ही इज एन्जॉईंग, इथेच आहे भारती विद्यापीठात पुण्याला आता तो कोर्स करतात. या मुलांनी काय केलं पाहिजे असं झाल्यावर. या मुला कसं आहे आपल्याला परत तेच की मला MBBS व्हायचं आहे, मग व्हायचं आहे ना, मग तू तेवढा अभ्यास करायला केलेला आहे ना. हा
पण नाही मिळाली मला. हा मग सगळीकडेच असं आहे ना. आता आपण म्हटलं की मी जर पावभाजी खाल्ली तर मला पचणार आहे की नाही पचणार आहे हे मला माहिती नाहीये, पण मला आतून वाटलं म्हणून मी खाल्ली. तसंच आहे हे. मग ते मार्क मिळाले नाहीत तर प्लान बी माझ्याकडे तयार पाहिजे, प्लान सी माझ्याकडे तयार पाहिजे. कारण तिथे आपण अभ्यास केलेला आहे सगळं, पण बाकीचे फॅक्टर पण इफेक्ट करतात. मग त्याप्रमाणे माझी मानसिकता आधीच तयार झाला पाहिजे, जी ह्या कोर्समध्ये मी करतो. जिथे मी सांगते की 10वीचं व्हॅकेशन हे करिअर निवडीचं साठीचे ते 2 महिने ठेवाच. तर त्याच्यामध्ये प्लान बी प्लान सी पण आपण तयार ठेवतो. ऍप्टिट्यूड टेस्ट कधी करायला पाहिजे? ॲप्टिट्यूड छान प्रश्न आहे हा, खूपच सुंदर. 9वीच्या व्हॅकेशनमध्ये जास्तीत जास्त आपण ही करायलाच पाहिजे ॲप्टिट्यूड, कारण त्याच्यामध्ये आपले स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस कळतात. 9वीच्या म्हणजे 8वी नंतरच्या का 10वीच्या आधीच्या? 8वीतून 9वीत जातांच्या व्हॅकेशनमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं, माझे स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस कळतात. मी त्या काउन्सिलिंगमध्ये त्यांच्या विकनेसेसवर सोल्युशन्स देते. आणि 9वी आणि 10वी हे 2 म्हणजे 9वी अख्खं वर्ष त्या सोल्युशन्स करण्यामध्ये किंवा त्याची प्रॅक्टिस करण्यामध्ये जातं. 10वीला ते मूल त्या विकनेसेस ओव्हरकम करून आलेलं असतं आणि 10वीला ते तयार असतं. आणि 10वीच्या व्हॅकेशनमध्ये म्हणजे 9वीच्या व्हॅकेशनमध्ये किंवा 10वीच्या व्हॅकेशनमध्ये तुम्ही करिअरसाठीचं काम करा. म्हणजे आता बोर्ड एक्झाम झाल्यानंतर म्हणजे जेव्हा रिझल्ट येतो त्यावेळेला जी पळापळ होते ती अजिबात होत नाही. आपण खूप छान प्रकारे त्याच्यावर अभ्यास केलेला असतो. मला असं म्हणायचं आहे, जर भाजी करण्यासाठी आपण एवढे एफर्ट्स घेतो साधी रोजची जेवणाची, तर अख्खं करिअर निवडीसाठी आपल्याला किती काम करायला पाहिजे स्वतःवर आणि त्या करिअर. म्हणजे 8वी झाली, 8वीची परीक्षा दिल्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट करणं कधीही चांगलं. ही ऍप्टिट्यूड टेस्ट काही कालांतरानं परत परत करायला लागते की एकदा केली की होतो? नाही, 8वी ते 12वी ह्या स्पॅनसाठी ती एक असते. म्हणजे त्या लेव्हल प्रमाणे ऍप्टिट्यूड टेस्ट आपल्याकडे अवेलेबल असतात. सो 8वी ते 12वीसाठी ही एक टेस्ट आहे. 12वी नंतर दुसऱ्या लेव्हलची टेस्ट असते, कारण ती लेव्हल बदलते. ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण वेगळी असते. ऍप्टिट्यूड टेस्ट अशी भीतीदायक असते का? नाही, अजिबात नाही. आणि अभ्यास करू द्यायचं नसतं, काही करू द्यायचं नसतं. कारण आपण जे नर्सरीपासून अगदी ह्याच्या 10वी 12वी पर्यंत जे शिकलेलो असतो, समाजात वावरत असतो, ते अनुभव घेतलेले असतात, त्याच्या बेसिस. ऍप्टिट्यूड टेस्ट करायला येताना मुलाची जी मानसिकता असते त्याच्यावर तो निकाल अवलंबून असतो का? मानसिकता असं नाही, क्वेश्चन्सच असे डिझाईन केलेले असतात की त्याला ढवळून काढलं जातं. पण समजा मी आता चिडून आलोय परीक्षा म्हणजे टेस्ट द्यायला, मी आता 8वीत 9वीत आहे मुलगा आणि मी काय आई वडिलांची भांडून आलोय, काहीतरी किरकोळ कारण झालं आणि मी चिडून आलोय, चला आता देतो, तर त्याचा परिणाम होतो का? परिणाम होत नाही. मला मुळामध्ये मी ऍडमिन करते स्वतः, त्याच्यामुळे मूल ते कळतं मला. आणि मी मुलाला मुळात आल्यानंतर विचारते की तू कशाला बाबा आलायस हे तुला माहितीये का? कारण खूपसे आई वडील तेच जाऊन द्यायचे रे तुला, याच्या व्यतिरिक्त काही सांगत नाही. मग मी हे सगळं समजावून सांगते, त्याच्यामुळे ते एक छान मानसिक सेट होतो. ओके. आत्मबोध हा जो तुमचं सेंटर आहे वेलनेस, तर तिथे तुम्ही जे काउन्सिलिंग करता पालकांचं आणि मुलांचं, ते तिथे येऊन करावं लागतं का तुम्ही ऑनलाईन करू शकता, फोनवर करू शकता, कसं असतं? बरोबर, दोन्ही पद्धतीने करते. येऊन सुद्धा करते आणि ऑनलाईन पण करते. म्हणजे आता ऑनलाईन पण बरीच वेगवेगळ्या, दिल्ली, उदयपूर, पुणा, दादर, मी डोंबिवलीला राहते, तर सगळीकडची मुलं पण आहेत, त्याच्यामुळे ऑनलाईन पण करतो. बरं, येत्या काळामध्ये शेवटचा प्रश्न विचारतो. आत्मबोध आता 8वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन मुलांसाठी आणि परीक्षांमध्ये मदत करतच आहे, पण येत्या काळात आणखी काही सुरू करणार आहात का तुम्ही? कोर्सेस म्हणा किंवा आणखी काही मुलांसाठी काही वेगळं डिझाईन केले का काही? हो, मला ना, मी जे शरीर मन बुद्धी ह्याच्यावर जे काम करायचं म्हणते, एक डोक्यात आहे की व्हॅकेशनमध्ये कॅम्प असा अरेंज करायचा की याच्यामध्ये मी ह्या शरीर मन बुद्धीसाठी त्यांना काहीतरी ते चांगले इफेक्टिव्ह अनुभव देईन. कारण मी माझ्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा मी त्याप्रमाणे करतच असते किंवा स्ट्रॉंग फॉलोअप पण असतो माझा त्याच्यासाठी. पण माझ्या बरोबर ती राहत असली ना, रेसिडेन्शियल कॅम्प किंवा सकाळी येऊन संध्याकाळी जाणं, तर ते जास्त इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये जे शरीरावर काम करायचं आहे की पहिले म्हणजे तुमची डायजेशन सिस्टीमवर जे आघात करता, जंक फूड खाणं, स्ट्रीट फूड खाणं, ह्याची सवय लागते. मग त्याचा परिणाम माझ्या डोक्यात एक असं आहे की मी 2 दिवस त्यांना पूर्ण जंक स्ट्रीट फूड देणार आणि मग तुमची एनर्जी कशी लागते ती बघा, तुम्ही किती जडत्व येतं शरीराला आणि पुढचे 2 दिवस मी त्यांना सात्विक आहार देणार, टेस्टी आहे, त्यांना आवडेल असं, आणि मग ती एनर्जी कशी लागते. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही जंक फूड खा, प्रश्नच नाही. आत्ताची वय आहे तुमची, ती डिमांड आहे, छान एन्जॉय करा तुमचं ते पण सगळं टीनेजिंग आणि हे,
पण त्याला काहीतरी लिमिट घाला ना. मी पहिल्या 15 दिवसामध्ये एखाद कधीतरी पिझ्झा खाईन का पाणीपुरी खाईन, दुसऱ्या 15 दिवसामध्ये म्हणजे माझ्या मुलीवर मी हा प्रयोग केला होता की ती 8वीत असताना ते मॅगीचं डबलचं पॅकेट मिळायचं. तर मी किराणामध्ये एक पॅकेटचं ऑर्डर द्यायचे. तिला सांगितलेलं पहिला भाग पहिल्या 15 दिवसाच्या कुठल्या तरी एक रविवारी मिळेल, दुसरा भाग पुढच्या 15 दिवसाच्या एक रविवारी मिळेल. मग मी तुला दिलं नाही असं नाही, आणि तू पण अपडेट पाहिजेस जगाप्रमाणे, पण त्याची सवय लावून घ्यायची नाहीये. आणि मग घरात काहीच नाहीये, मग मॅगी हा ऑप्शन आहे, हे मला तिला ते पेनिट्रेट नव्हतं करायचं. तर ते तुला आवड आहे किंवा मॅगी मी खाणार आहे कधीतरी, इथपर्यंतच त्याची भावना ठेव. अशा प्रकारे तिच्यावर मी तो प्रयोग केला होता. म्हणजे येत्या काळात हे नवीन तुम्ही इन्व्हेंट करणार आहात, तर जरूर तुम्हाला शुभेच्छा. मला वाटते की हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की 8वी नंतर जशी मुलं मोठी होतात तसं करिअर तर प्रत्येकाला करायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे टेस्ट करायला पाहिजे, ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि त्यामुळं यातला टेक अवे काय तर ती आधी करा. बरोबर. त्यामुळं आणि ज्या मुलांनी केली नसेल तर तरी वेळ गेलेली नसते, कारण 12वी आणि ग्रॅज्युएट यांची वेगळ्या कॅप्स आहेत ना त्या. तर केली नसेल तर जरूर करा, म्हणजे आपल्याला करिअर कुठलं करायचं ते सांगता येईल, कळेल. तुमच्या या नव्या प्रयत्नाला खूप शुभेच्छा, तुमच्या प्रवासाला सदिच्छा. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. आत्मबोध यांचं जे फोकस आणि वेलनेस सेंटर आहे याचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. शिवाय ही मुलाखत तुम्ही पाहत असाल तर स्क्रीनवर पण त्याचे डिटेल्स आले असतील. तुम्ही आवर्जून चौकशी करू शकता, फोनवरून ते तुम्हाला मदत करू शकतात, सल्ला देऊ शकतात. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा, मी ते मॅडमपर्यंत पोचवीन, त्या त्याचं उत्तर देतील. आणि एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. इथं थांबतो. भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू. आणि तुम्ही इथे संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.